2026 या वर्षाची सुरुवात निवडणुकीची धामधूम सुरू असताना झाली आणि याच वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या अखेरीस मन सुन्न करणारी बातमी कानावर पडली। कोणी विचारही केला नसेल की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा इतक्या दुर्दैवीपणे आपला निरोप घेतील। विमानाने बारामतीला येत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भयंकर अपघात झाला आणि यामध्ये अजितदादांसह 4 व्यक्तींचाही दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेबरोबरच थोडं भूतकाळात जाऊन विचार केला तर लक्षात येईल की भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा देखील अशाच प्रकारे अपघातात मृत्यू झाला होता। तेव्हा देखील अवघा महाराष्ट्र हळहळला होता आणि हा अपघात आहे की घातपात अशा प्रकारच्या शंका देखील उपस्थित झाल्या होत्या। म्हणूनच दादांसारखंच गोपीनाथ मुंडे यांचा अपघात कसा झाला होता, हा नक्की अपघात होता की घातपात, आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात काय परिस्थिती होती याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला बारामती इथं विमान कोसळून झालेल्या अपघातामध्ये निधन झालं। अजित पवार यांच्या निधनानं महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय। नुकत्याच झालेल्या राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीत अजित पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता। सोबतच अजित पवारांनी प्रचार सभांचा देखील सपाटा लावला होता आणि अशातच त्यांनी महाराष्ट्राचा अखेरचा निरोप घेतला। दरम्यान ज्या पद्धतीनं अजितदादांचा अपघातात मृत्यू झाला तशाच प्रकारे गोपीनाथ मुंडे यांचा कार अपघातात मृत्यू झाला होता। अजित पवारांच्या अपघातानंतर आता गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची देखील चर्चा होतीये। म्हणूनच गोपीनाथ मुंडे यांचा अपघात नेमका कसा झाला होता याचा आढावा घेऊ। तर गोपीनाथ मुंडे यांनी 26 मे 2014 रोजी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदाची शपथ घेतली होती। शपथविधीनंतर सकाळी 3 जून 2014 ला मुंडे आपल्या 21 लोधी इस्टेट या सरकारी निवासस्थानावरून विमानतळाकडे जायला निघाले होते। मुंडे सरकारी गाडीतून जात असताना त्यांच्यासोबत ड्रायव्हर आणि त्यांचा पीए देखील होते। सकाळी साधारण 6:20 सुमारास त्यांची गाडी पृथ्वीराज रोड तुगलक रोडचं इंटरसेक्शन असलेल्या अरबिंदो मार्गावर पोहोचली। इथल्या सिग्नलवर उजवीकडून येणाऱ्या इंडिका गाडीची मुंडेंच्या गाडीशी धडक झाली। यावेळी गोपीनाथ मुंडे गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते। दोन्ही गाड्यांची धडक झाल्यानंतर मुंडेंचा चेहरा समोरच्या सीटवर आदळला। त्यानंतर लगेचच मुंडेंना अस्वस्थ वाटायला लागल्यामुळे पीए आणि ड्रायव्हरनं त्यांना तातडीनं एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये दाखल केलं। एम्स मध्ये पोहोचल्यानंतर त्यांचं हृदय बंद पडल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं। डॉक्टरांच्या टीमनं सीपीआरच्या माध्यमातून सुमारे तासभर प्रयत्न केल्यानंतर सकाळी 7:20 अखेर गोपीनाथ मुंडे यांना मृत घोषित करण्यात आलं। मंडळी, मुंडेंचं दिल्लीतील शासकीय निवासस्थान आणि विमानतळ हा अवघ्या अर्ध्या तासाचा प्रवास, पण तेवढ्याच वेळेत होत्याचं नव्हतं झालं आणि गाडीला झालेल्या अपघातानं गोपीनाथ मुंडे यांना आपले प्राण गमवावे लागले। 3 जून 2014 हा दिवस उजाडला आणि तोच भाजपसाठी अशुभ बातमी ठरला। मुंडेंच्या गाडीला झालेल्या अपघाताचं तपशील समोर आल्यानंतर अनेकांनी त्यांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात अशी शंका उपस्थित करायला सुरुवात केली। मुंडेंच्या मृत्यूबद्दलचा हाच वाद पुन्हा नव्यानं उफाळायला लागला। गोपीनाथ मुंडेंना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना असल्यामुळे त्यांची हत्या केल्याचा खळबळजनक आरोप सय्यद शुजा या सायबर एक्सपर्टनं त्यावेळी केला होता। सय्यद शुजा यांनी लाईव्ह प्रेस कॉन्फरन्समध्ये ईव्हीएम हॅकिंग आणि मुंडेंच्या हत्येचा संबंध जोडला। यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल पुन्हा संशय निर्माण झाला। गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांनी सांगितलं होतं की ज्या परिस्थितीत मुंडे यांचा अपघात झाल्याचं सांगितलं गेलं त्यावर अनेकांचा विश्वास बसला नाही। डॉक्टरांनी अंतर्गत रक्तस्राव हे त्यांच्या मृत्यूचं कारण असल्याचं सांगितलं होतं। मात्र या अपघातात त्यांच्या ड्रायव्हर किंवा पीएला कोणतीही इजा झाली नाही। त्यामुळेच लोकांच्या मनात त्यांच्या अपघाताबद्दल संशय निर्माण झाला। ईव्हीएम हॅकिंगचा मुंडे यांच्या मृत्यूशी संबंध जोडला गेल्यामुळे त्या संबंधीच्या चर्चांना नवीन अँगल मिळाला। याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी यांनी गोपीनाथ मुंडेंचा अपघात हा अनपेक्षित असल्याचं, त्याबद्दल संशय निर्माण झाल्याचं सांगितलं होतं। व्यंकटेश केसरी पुढे म्हणाले, 2014च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर गोपीनाथ मुंडे हे केंद्रात मंत्री होणार का असा प्रश्न उपस्थित होत होता, कारण काही महिन्यांतच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या आणि मुंडे हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते। पण त्याच वेळी दिल्लीत अशी चर्चा होती की मोदींना गोपीनाथ मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान द्यायचं नव्हतं। मात्र नितीन गडकरी यांनी मुंडेंच्या नावासाठी आग्रह धरला।
मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्यास महाराष्ट्रात चुकीचा संदेश जाईल असं गडकरींचं म्हणणं होतं. अशा परिस्थितीत गोपीनाथ मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता आणि मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्रात चालले होते. तिथं त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र मुंबईला जाण्यासाठी निघाले असतानाच मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला. ही अतिशय अनपेक्षित अशी घटना होती. याचबरोबर पुढे व्यंकटेश केसरी यांनी सांगितलं होतं की पोस्टमॉर्टमच्या अहवालामध्ये मुंडे यांच्या मृत्यूचं कारण रक्तस्राव असं सांगितलं जात असलं तरी भाजपला लोकांच्या मनाशी संशय दूर होईल अशा रीतीनं हे कारण आज तगयात पटवून देता आलं नाही. त्यामुळेच मुंडेंच्या मृत्यूबद्दल आजही संशय निर्माण होतोय. निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचा संबंध ईव्हीएमशी जोडला गेला. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू हा अपघातीच होता हे लोकांना पटवून देणं हे भाजप समोरचं आव्हान आहे असं व्यंकटेश केसरी त्यावेळी म्हणाले होते. मंडळी, त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूमुळे संशय निर्माण झाला असल्याचं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही मान्य केलं होतं. मात्र त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाल्याचंही उपाध्ये यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर अतिशय संघर्ष केला होता आणि यशाच्या एका टप्प्यावर ते पोहोचले होते आणि अशा वेळी त्यांचा मृत्यू होणं ही अतिशय धक्कादायक गोष्ट आहे. अपघाताच्या अगदी आदल्या दिवशीपर्यंत गोपीनाथ मुंडे नीट होते, सर्वांशी हसून खेळून बोलत होते. त्यामुळे त्यांना मानणारा जो एक मोठा वर्ग होता त्यांच्या मनात उलटसुलट शंका येणं स्वाभाविक होतं. त्यांच्या जन्मगावी म्हणजे परळीला त्यांच्या अंतिम संस्कारांच्या वेळीही मोठा जमाव झाला होता. जमावाच्या या प्रतिक्रियेनंतर मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशीही करण्यात आली. मात्र हा अपघाती मृत्यू असल्याचं या तपासातूनही निष्पन्न झालं होतं असं केशव उपाध्ये यांनी सांगितलं. याचबरोबर उपाध्ये पुढे म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल हॅकरने दावा केला होता पण त्यासाठी कोणताही पुरावा त्यानं दिला नाहीये. केवळ बेछूट आणि बेलगाम आरोप करणं ही काही जणांची खासियत आहे असंही केशव उपाध्येंनी म्हटलं होतं. याचबरोबर गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मात्र त्यांच्या अपघाती मृत्यूची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली. अचानक ज्या पद्धतीनं गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाल्याचं दाखवण्यात आलं ते संशयास्पद होतं. गाडीला जशा प्रकारे धडक बसली होती ते पाहता त्यांचा मृत्यू होईल हे पटत नाही. मी स्वतःही गोपीनाथ मुंडेंची गाडी पाहिली होती, म्हणूनच त्यांच्या अपघाताबद्दल प्रश्नचिन्ह तेव्हाही निर्माण झालं होतं असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं. दरम्यान मुंडे यांच्या निधनानंतरची सर्व परिस्थिती भाजप नेते नितीन गडकरी यांनी हाताळली होती. गडकरी हे महाराष्ट्रातील नेते असल्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली अशी माहिती सुनील चावके यांनी दिली होती. नितीन गडकरी आणि हर्षवर्धन यांनीच गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल माध्यमांना सांगितलं होतं. त्यानंतर मुंडे यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात आणून तिथून मुंबईला पाठवण्यापर्यंतची सगळी व्यवस्था गडकरी पाहत होते असं सुनील चावकेंनी सांगितलं. मंडळी, गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय लोकनेते, भाजपचे दिग्गज नेते आणि कुशल प्रशासक होते. गोपीनाथ मुंडे यांनी 1995 ते 1999 मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री म्हणून 2014 साली काम केलं. बीड जिल्ह्यातील परळीचे प्रतिनिधित्व करणारे मुंडे हे ऊसतोड कामगार आणि उपेक्षितांचे आवाज म्हणून ओळखले जात होते. गोपीनाथ मुंडे यांनी राजकीय कारकीर्द पाहिली तर ते 1980 ते 2009 दरम्यान 5 वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य तसंच आमदार होते आणि गोपीनाथ मुंडे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेही राहिले आहेत. यानंतर 2009 आणि 2014 मध्ये ते बीडमधून लोकसभेवर निवडून आले होते. मुंडे यांची ओळख प्रामुख्याने महाराष्ट्रातील भाजपचा चेहरा आणि लोकनेता अशी होती. ते एक उत्कृष्ट वक्ते आणि भाजपमध्ये तळागाळातून काम करणारे नेते म्हणून लोकप्रिय होते. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मुंडे यांनी स्वकर्तृत्ववान राजकारणात उच्च शिखर गाठलं. त्यांच्या राजकीय वाटचालीत प्रमोद महाजन यांचा मोठा वाटा होता. गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात पक्ष संघटना मजबूत करण्यात मोठी भूमिका बजावली आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना सन्मान मिळवून दिला. पण या लोकप्रिय नेत्यानेही अजितदादांप्रमाणेच काम करता करता महाराष्ट्राचा निरोप घेतला. मंडळी, ज्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमानाच्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला तशाच प्रकारे गोपीनाथ मुंडे यांचा कार अपघातात मृत्यू झाला. पण या मृत्यूमागं अपघात नाही तर घातपात असल्याचं बोललं जात होतं. जेव्हा जेव्हा एखादा राजकीय नेता पुढे जाताना दिसतो तेव्हाच अशा घटना समोर येत असतील तर या घटनांमागं हत्येचा संशय येणं साहजिकच आहे. याचबरोबर गोपीनाथ मुंडे आणि अजित पवार यांचं एक स्वप्नच राहिलं, ते म्हणजे मुख्यमंत्री होण्याचं.
शेवटी पद, पैसा, प्रतिष्ठा कितीही असली तरी नियतीच्या नियोजनापुढं कोणालाच जाता येत नाही, हेच खरं. बाकी तुम्हाला काय वाटतं? गोपीनाथ मुंडे आणि अजित पवार यांचा अपघातामुळे मृत्यू झाला की हा घातपात होता? निवडणुकांच्या काळातच लोकप्रिय नेत्यांसोबत अशा घटना का घडतात? याबद्दल तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवटी लोकांसाठी मृत्यूच्या दारात जाईपर्यंत काम करणाऱ्या नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.